मी सर्व मान्यवर नेत्यांची भाषणं ऐकलेली आहेत आणि शेवटी समारोपाचं भाषण माझं आहे ते करण्यासाठी उभा आहे। पुण्याच्या शिबिरामध्ये जो आदेश झाला त्याच्या पूर्ततेसाठी आजची आपली बैठक आहे। विधानसभेची निवडणूक उंबरठ्यावर येऊन पोचली आहे आणि ती जिंकायचा आपला निर्धार आहे। तो निर्धार आपण कसा पार पडावा, परत महाराष्ट्रात बहुमतात सरकार यावं आणि ते येण्यासाठी आपण काय प्रयत्न करावेत याचं मार्गदर्शन, त्याचबरोबर तुम्ही गेली अनेक वर्ष आपल्या विभागात, आपल्या गावात, तालुक्यात, शहरात जे काम करता, ज्या मतदारांसाठी काम केलं, त्यांना परत एकदा जाग करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या किंवा या आपल्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायला प्रवृत्त करणं हे आपलं काम आहे। सुरुवातीलाच या ठिकाणी प्रस्ताव मांडले, त्यामध्ये माननीय पंतप्रधान श्रीयुत आपले नरेंद्र मोदी साहेब हे लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, हॅट्रिक पूर्ण केली आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं, अभिनंदनाचा प्रस्ताव। पण त्याबरोबरच अनेक जणांनी उल्लेख केला, मी त्यासाठी जास्त वेळ घेणार नाही, पण माननीय पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षात या देश कुठे होता आणि कुठे आणला, देशात त्यांनी विविध वर्गाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे मार्ग सुचवले आणि त्याचे प्रस्ताव आणून अंमलबजावणी करत आहेत, त्या सर्व योजना तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहेत, इथे भाषण केलेल्यांना सगळ्यांना ज्ञात आहे। आज ते प्रस्ताव सांगण्याऐवजी गेल्या मागे 3-4 गेल्या 10 वर्षात जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हाच प्रमोद झालं असतं, तर आता सगळे प्रस्ताव, हजारोने प्रस्ताव नाही, लाखोने प्रस्ताव आले वेगवेगळे। त्याच्यामध्ये 80 कोटी गरिबांना धान्य कोरोना काळामध्ये माननीय पंतप्रधानांनी सुरू केली, आतापर्यंत कुठल्या पंतप्रधानाने हे धाडस केलं नाही। 80 कोटी गरिबांना मोफत धान्य दिलं, आजही देत आहेत, पुढच्या 5 वर्षही देणार। आता त्यांनी जाहीर केलं 5 वर्ष पुढच्याही देणार। हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे, और तुम्ही धान्य घेताय ना, हे मोदी देत आहेत, आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, भाजप देत आहे, हे सांगणं आवश्यक आहे। आत्ता सांगून आत्ता किती पोचतील हा प्रश्न आहे। आपण समाजसेवक आहोत, आपण कोणी साहेब नाही। त्यामुळे मी अमुक आहे, मी अमुक होतो नाही, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री होतो तरी जनसेवक आहे, तरी समाजसेवक आहे। कोणी हेगडेवार वाचला नसेल, वाचा। समाजसेवक कशाला म्हणतात त्यांनी दिलंय त्याच्यात, समाजसेवक कसा आणि सोशल वर्करचा फरक पण सांगितला आहे। आजकालचे सोशल वर्कर आला, हो साहेब आमचं एक काम करा, अमुकाचं, हो गाडी खर्च देशील, अमुक देशील, याला सोशल वर्कर म्हणतात। आणि स्वतःतले खिशातले पैसे खर्च करून त्या माणसाला अधिकाऱ्याकडे नेणं, काम करून देणं, त्याचं समाधान करणं, हे समाजसेवक म्हणतात। हे हेगडेवारांनी सांगितलं, हेगडेवार। आणि तेव्हा तुम्ही माननीय मोदी साहेब, हे 11वं वर्ष आहे, मी जवळून त्यांना पाहिलं आहे, कॅबिनेटला असताना, मंत्री असताना एक दिवशी परदेश फ्रान्सला गेले होते आणि दुसऱ्या दिवशी कॅबिनेट होती 11 वाजता, सकाळी 4चं फ्लाईट होतं त्यांचं तिथून, म्हणजे 6च्या जवळपास 6-7-8 वाजता येणार होतं। मी असं ग्रह केला की आता काय आजची कॅबिनेट होत नाही, तरी पण तयार राहिलो आणि बोला आपण फेरफटका मारूया। 11:15 तिथे आलो, मोदी साहेब खुर्चीवर बसले होते, आमची सगळ्यांची वाट पाहत। बघा सकाळी एवढं येऊन बोलले नाही की आज कॅन्सल करूया,
आपला एखादा नेता आपल्यापैकी असता तर हे जा रे आज नाही, मी याला झोप काढायची आहे. आपली वागणूक, आपलं बोलणं चालणं समाज हिताचं आहे. आपल्या सोबती आहेत ना कार्यकर्ते, त्यांच्यासाठी आहे का याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे. हो, आत्मपरीक्षण. कसे वागतो आपण आणि निवडणुकीत कसे वागतो आपण, आणि निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो, आणि निवडणूक आली तर कसे विनम्र होतो. हा फरक फारच आहे. मी अनुभवलो. मी आजकाल नाही, फार लहानपणापासून निवडणूक जवळून पाहत आहे. आमच्या विभागाचे प्रबोध महाजन बीजेपीत, मी शिवसेनेत चेंबूर, त्याने अनेक उदाहरणं सांगितली. जेव्हा युती झाली तेव्हा युती झाल्यानंतर मी बरोबर असायचो, अनेक वेळा गाडीत असं. एकदा आम्ही एका शहरातून चाललो तर गोपीनाथ मुंडे पण होते. नारायण, कधी असं शहरातून जाताना गाडीची काच बंद नाही ठेवायची, उघडी कर. तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, उघडी ठेवत जा. लोकांनी पाहिलं तुमच्याकडे हात करा, त्याने हात दाखवू द्या, न हात करा. काय जात नाही म्हणे, आपले पैसे जात नाही. यालाच माणुसकी म्हणतात. आणि ते कर, आपल्यातले किती करतात. साधा सरपंच झाला ना का काच बंद होती, उघडी असते ती बंद होती. बघा तुम्ही आपल्यातलं वागणं. मोदी साहेब, परवा 4 दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गेलो. आम्ही एकूण 7 जण गेलो. आणि जेव्हा त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो, मोदींनी पहिलं आपलं काही सांगत नाही बसले. गेले आणि माझ्या नातू छोटा आहे 8 वर्षात, त्याला जवळ घेतले. त्याची बरीच काय त्याच्याशी बोलले, नितेशशी बोलले, प्रत्येकाची विचारपूस केली. आपण आपल्याकडे आले कार्यकर्त्यांची किती जणांची करतो. कसा आहेस रे, तुझे घरचे कसे आहेत, बरं आहे ना, किती विचारतो. मात्र निवडणूक आली, उमेदवारी आपली मिळते असं कळलं का न वाकायचे पण वागतात. हा अपवाद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असावा. समथिंग डिफरंट. अन्य पक्षापेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे. हा वेगळेपणा भाजपची विचारधारा आहे. भाजपची विचारधारा आहे. ती विचारधारा आत्मसात करा आणि समाजामध्ये कार्यान्वित करावा. ही भाजप असा आहे. भाजपचे आमचे पंतप्रधान आहेत. आज बघा महिलांसाठी किती योजना आणल्या. गॅस म्हणा, किती योजना आणल्या. महिला सक्षमीकरण, महिलांचं सबळीकरण. कोणतं क्षेत्र त्यांनी सोडलं. शेतकऱ्यांचं सोडलं, उद्योजकांचं सोडलं, बेकारांचं सोडलं, शिक्षण घेणाऱ्यांचं, सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम योजना आणल्या. आता काम आहे, जर कोणी पराभव होत असेल तर तो आपल्या चुकामुळे त्या योजना लोकांपर्यंत गेल्या नाही म्हणून हे झालं. गेल्या असतात तर लोक मध्यंत दिलं असतं असं समजलं. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा. साहेब असे वागतात, आम्ही कसे वागतो. काय कठीण आहे आपल्याला. हक्काचे 2 उमेदवार आपण आज मागतोय. राजेंद्रांच्या सावताने ज्या भाषेत मागितले, ठणकावून मिळालेच पाहिजे. आमचा प्रस्ताव आहे भाजपचा असं सांगा. सावंत बरोबर आहे की नाही. असलं पाहिजे. तेव्हा मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे, मोदी साहेबांनी ज्या योजना दिल्यात, पुस्तिका अनेक आहेत, पाहिजे माझ्याजवळही आहे, मी छापल्या, त्या घेऊन लोकांकडे जा. भूत पन्ना प्रमुख हे किती सिस्टम बीजेपीने दिलं पक्षाने, पण त्याची अंमलबजावणी झाली ना तर काही कठीण नाही. हो, कठीण नाही. प्रत्येक जण माझ्या निवडणूक अनुभवली हो, तरीही मी तुम्हाला सांगतो, माझ्या निवडणुकी मला एकतर माननीय मोदी साहेब, नड्डाजी, अमित शाह यांनी तिकीट दिली. मी तर सांगत होतो बस झाला. तर एवढी वर्ष निवडणुका लढवतो, सर मुझे नहीं चाहिए, ना राज्यसभा चाहिए ना लोकसभा, नहीं रानी जी हम आपको छोड़ेंगे नहीं. मैंने सर ऐसा ना, मेरे को बिजनेस मेरा करना है. ओ मुझे मालूम नहीं, आपको छोड़ेंगे नहीं. ठीक आहे. मग तिकीट शेवटी मिळाली. मी लढलो, तुम्ही लढलात माझ्यासाठी. पण मी निहाळलं, प्रत्येक कार्यकर्ता निहाळतो, पाहत होतो काय करतोय, कसा बोलतोय, कसा चालतोय. त्याच्या चालीमुळे, बोलण्यामुळे मला किती मतं मिळणार आहे मी कॅल्क्युलेट करणारा
उमेदवार होतो आणि माणूस आहे. तेव्हा कोणीही सांगितलं बघा आम्ही हे केलं, मला माहिती आहे, मला काय नाव नाही, केलं काम त्यांनी, नाही केलं त्यांनी, मतदान दिलं नाही दिलं, सगळ्यांना मी धन्यवाद देतो, सगळ्यांचा मी ऋणी आहे, सगळ्यांचा मी आभारी. मी काही नाही, एकदा निवडून आल्यावर कशाला कोणाला दोष द्यायचा, तेच विचार करतील अहो राणेनं का नाही मत दिलं, राणेत काय कमी आहे. राणेला आतापर्यंत जेवढी पदं मिळाली एक तरी पदावर अपयशी राणे ठरला का कोणी सांगावं, एक तरी. बांधवानं मला वाटतं एखादा नेता, एखादा पुढारी, एखादा आमदार, खासदार, मंत्री एखाद्या भागात होऊन चालणार नाही. त्यांनी असंख्य निर्माण केले तर त्या भागात समृद्धी येते, विकास होतो आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला टाळ्या मारायच्या तर सगळ्यांनी 5-25 नाही 37 वाजल्या. माझी नजर अशी असते हा. आणि पत्रकारांकडे पण चेहरे कसे रिस्पॉन्स देतात ते पण असतात. बांधवांना असं नाही, तुम्ही कार्यकर्ते आहात, आम्ही कार्यकर्ते, आपले वरिष्ठ नेते आपल्याकडे पाहतायत. काय रवींद्र चव्हाण रिझल्ट आणतोय, काय नारायण राणे आणतायत, काय जटार आणतायत, काय बाळमाने आणतायत, त्यांच्या भागात काय आहे. तुम्हाला सांगू, आपले नेते मोदी साहेब छोट्या छोट्या गोष्टी वाचतात आणि टीव्हीवर पाहतात. नितेशला त्याने एक प्रश्न विचारला, क्यों आप इस तरह का काम कर रहे हैं, कौन मार्गदर्शन कर रहे हैं. तो हसला, काय बोलला नाही. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. त्यांना 1-2 घटना टीव्हीवर दाखवलेला त्यांनी सांगितलं. म्हणजे नेते बघा बारकाईने आपल्या कार्यकर्त्याकडे लक्ष कसं देतात, जवळ येतात, विचारतात. म्हणजे आपल्याकडे नेते पाहतात याची नितेशला जाणीव झाली आणि अधिक कार्यरत होणार, प्रोत्साहन मिळणार आणि तो कार्यरत होणार. आता मी एवढीच पदं, मुख्यमंत्री वगैरे सगळी पदं मिळाली. मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो, कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला, तुम्ही वाचला असेल. हा, ट्विट केला, त्याच्या भाषेतच मी त्याला उत्तर दिलं. मी देवेंद्र आणि मुख्यमंत्री सांगितलं, मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय, मी मराठवाड्यात जाणार, सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार. तुम्ही कोण या न या, मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो, बरंगे तर काय करतो. मला कळत नाही, आता नको काय म्हणताय मराठीत म्हणा ना, देखला देवा दंडवत, तसं नको. तसं एक तुम्हाला सांगतो, मी हे ठरवलं. आज का हुट्टात जोही पंतप्रधान बोलतात, काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा, तुझ्या कुठल्या कामात आले, व्यत्यय केला, काय केला का तो आमच्या मोदी साहेबांना बोलतो. किती काय बोलला तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल. तेच अमित शहा ना, तेच आमच्या देवेंद्रना, काय तो जरंगे काय आणि तो उद्धव, त्यानं टार्गेट. मी काल बोललो आहे, देवेंद्र एकटा नाही, आम्ही आहोत, मी आहे आणि आम्ही आहोत. तुम्ही पण आहात की नाही, टाळ्या कसल्या नुसतं मार आहात ना. उद्या देवेंद्रसाठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे. असं नाही आहे बीजेपीच्या कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये, आहे काय. बाळा हाय पण जोरात बोलत नाही, असला पाहिजे. कोण आपल्या वाटेला आपल्या नेत्यांच्या येणार नाही. आताही सांगा आमची सत्ता परत येणार, सत्ता येणार. अहो सत्ता आणली तर आपण मानाने मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, अधिकाऱ्यांना जाऊ, साहेब हे आमचं निवेदन घ्या, आमच्या रत्नागिरीत पाहिजे, सांगू शकता. आज दुसरे आले तर हे असे आहेत, ते दातफोडेवाले आले तर फावड्याचा आकार आहे. तू आले तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी घेणार काय, नाही घेणार. अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावा लागतो.
आणि आपल्या जठार साहेबांनी सून सांगितले ना, ती सून या काळातली नाही, पूर्वीची, आता नाही. बरोबर ना, रागू नका कोणी असं. आणि आता एवढी रिस्क घेऊ नका, निखारा बिखारा वाहून न्यायचं असं काय करू. त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचे, रत्नागिरीवाला सावंत साहेब, रत्नागिरी एक वेगळी आगळी भाजपची संघटना तयार करा. निष्ठा, प्रामाणिकपणा, पक्षाची विचारधारा आत्मसात केलेले असे लोक असले पाहिजे. वाघ साहेब तुमच्या समोर बोलले, अहो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि हार घालायचा आणि जय जयकार करण्यासाठी तो पुतळा आहे का आणि महाराज होते का? त्यांचे गुण कोण आत्मसात करणार? पुतळे एवढ्या 400 वर्षानंतर त्या व्यक्तीचा जय जयकार जगात होतोय, असे दैवत आपलं होतं. मग त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावा लागतो. घरात फोटो असतो, शिवजयंतीला हार घातला जातो, पण महाराजांचे बाबा हे गुण आहे. मी सध्या भूमिका वाचतोय, यशवंतराव चव्हाणचं पुस्तक वाचतोय भूमिका. आपणही वाचा, राजकारणाने वाचावं. नवीन पुस्तक आलं का माझ्याकडे येतं, मी वाचतो. राजकारण शिकवलं जातं. नेता कसा असावा, डोळस असावा. डोळे असून चालत नाही, डोळसपणा असला पाहिजे, तर तो नेता, न तो कार्यकर्ता. रत्नागिरीचा एकजूट करूया आपण. हे 5 वर्षाचा मी आज कार्यक्रम रवी चव्हाणजी मी तयार करणार आहे. काही एक्सपर्ट लोकांना घेऊन आता जाता कलेक्टरकडे पण जाणार. रत्नागिरी 5 वर्षानंतर कशी करणार आहोत आम्ही, याचं एक आम्ही ना नुसतं खासदार येणं, मिटिंग करणं, जाणं याच्यात नाही. आम्ही हे घडणार आहोत. हे रस्ते असेल, पाणी असेल, शैक्षणिक दर्जा असेल, इंडस्ट्री असेल, बेकारी घालवायचे उपक्रम असतील, या सगळ्या गोष्टीचा आराखडा तयार होईल. आणि तसं एकेकाच्या मागेला रस्ते, चल रवी बस, याच्यातले किती रस्ते यावर्षी, पुढच्या 5 वर्ष रवीला आम्ही आराखडा मागणार. काय समोर आहे म्हणून टाळ्या पण पडत नाही तुमच्या. तो हसत खेळत देईल, पण मागणारे हसत यायला पाहिजे ना हो. मग तर चला, तुम्ही आपली हे आता निवडणुका हे जो कार्यक्रम दिला ना, कामाला लागाव. असं नाही की निवडणुका आल्या म्हणून. आणि जिथे जेव्हा मोदी, अमित शहाजी, देवेंद्र कोणी बोललं ना, निषेध रत्नागिरीत व्हायला पाहिजे, रस्त्यावर येऊन व्हायला पाहिजे. काल परवा मी एक कोणाचं तरी, कोणी म्हणाला मिटकर काय तो आहे ना, अजित पवारचा आमदार, तो काहीतरी बोलला आव्हाडांबद्दल. ती एक महिला पहिली रस्त्यावर आली, तिने एक त्याचा फोटो लावला आणि चप्पल काढून ती मारत होती. टी वाले येईपर्यंत मारत होती, चॅनलवाले. एक बाई, तिने गाव जमा करत नाही बसली, अजून कोण येतात का नाही पाहिलं, तिने निषेध केला. काही का असे ना, ह्याला धाडस, याला प्रामाणिकपणा, पक्षाची एकनिष्ठा ही दिसून येते हो, दिसून येते. चला, आपल्याला जाती पाती धर्माचं राजकारण करायचं नाही. सलोखा, मी एक ट्विट पण त्याच्या अगोदर 15 दिवसापूर्वी केलं. सलोखा, आरक्षण आम्ही ठरवलंय, आरक्षण मराठ्यांना द्यायचं, कोणाचं ओबीसीचं काढून नाही, धनगरांचं काढून नाही, कोणाचं कुठल्या धर्म जातीचं आरक्षण न काढता भारतीय संविधानाच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे अधिकचं आरक्षण द्यावं, ही आमची संसदीय मागणी आहे. बसणारी संसदी त्याप्रमाणे त्याप्रमाणे कर्नाटकला मिळालंय, तामिळनाडूने घेतलंय, हरियाणाने घेतलंय, 4-5 राज्यांनी घेतलंय ना. 70% आरक्षण मिळालंय. आपल्याकडे मर्यादा 52 वर आपण थांबलो. ते आम्ही बघू, कायदेशीर लढाई. पण आपण आता निवडणुकीत अन्य वेळेस जातपात नाही हो. माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायची इच्छा आहे माझी, ते तर मित्र आहेत माझे.
हे जे उद्धव ठाकरेचं राजकारण आहे ना, हा स्वार्थी माणूस आहे, हा सायकिक माणूस आहे. मी त्याला ओळखतो. मी 39 वर्ष शिवसेनेत होतो. तो ना भावांचा झाला ना कोणाचा झाला. साहेबांबद्दल बोलणार नाही, झाला की नाही मी जवळून पाहतो. तुम्ही मातोश्री 7:30 BST चेअरमन ते मुख्यमंत्री आणि इथून निघेपर्यंत एवढी वर्ष 7:30 माझी हजेरी असे. मी जायचो साहेबांना. एवढा गर्व त्यावेळी मी पाहायचो याची वागणूक. हा कोणाला चांगला म्हणणार नाही. एखादी गाडी घेऊन तुम्ही जर गेलात, आतमध्ये गेला, भेटलात, मी असं इकडून, हा का हो गाडी घेतलात तुम्ही, हा नवीन गाडी, अच्छा तुम्ही गेलात काय दुसरं, कुठून आणले पैसे, हा करतो काय, अरे तुला काय करायचंय. माझी एक सवय होती शिवसेना, नवीन काय घेतलं जायचो, उद्धवजी चला बघा माझी गाडी आहे, पहिलाच सांगायचं, नंतर मागे बोलण्या विचार, पण माझ्याशी का माझ्याबद्दल का बोल. पण तुम्ही त्याच्या बोलण्यात येऊ नका. या निवडणुकीला बूथ आणि बूथ आम्ही चेक केलंय. गुणगोविंदाने कोकणात आपण राहतो. मी जातपातीचा उल्लेख करणं, आपण राहतो, सण एकत्र साजरे करतो. मी या वेळेला बिर्याणी खायला ईदला माझ्या मित्राकडे अभितकडे गेलो. तो अभित आमच्या एकनाथ शिंदेच्या पक्षाचा आहे, नाही बाळगत आहे. पण इथे तसं आमच्या रत्नागिरीत ते प्रत्यय नको येऊ दे, नको येऊ दे. विकले जाऊ नका. हा माणसाला किंमत असते, ती पैशाने मोजली जात नाही, हो नाही मोजली जात. आणि म्हणून मला तुमची रत्नागिरीचे, मी येईन आता वारंवार, ऑफिस पण केलं आहे, महिन्यातून 2 तास येणार. अचानक पदाधिकाऱ्याला बोला, ये रे बाबा काय पद आहे, हा काय करतो जरा सांग, काय कागद बिगद आहे, कुठे गेलेल्याचं भेटलेल्याची डायरी लिहिली पाहिजे. पदाधिकारी डायरी लिहाय, कुठे जातो, काय करतो, कोणाला शिवी घालतो, काय प्रेम देतो, कळलं पाहिजे ना आम्हाला. असे असले पाहिजे. कारण बांधवून मी पोस्टर लावण्यापासून वयाच्या 14 वर्षापासून सुरुवात केली शिवसेनेला. 1966 पोस्टर लावायची, तेव्हा मेनन विरुद्ध बर्व्या त्या निवडणुकांना, तेव्हा मी 14 वर्षाचं. एवढी वर्ष आजही मी स्वतःला कार्यकर्ता म्हणतो. मी गावात जातो, कुठेही जातो, मी खुर्ची आणेपर्यंत थांबत नाही. मी पडवीत जिथे जागा आहे तिथे बसतो. म्हणून सिंधुदुर्ग मला दादा म्हणून लहान मोठा संबोधतो आणि मान देतो. मी त्यांना धन्यवाद देतो. आज बघा 3ही मतदारसंघात लीड मिळाले. रत्नागिरीकरांना वाटलं पाहिजे आणि नेत्यांना पण, आपण का नाही लीड देऊ शकलो. आपला उमेदवार आहे, आपल्या पक्षाचा आहे. बोलणं सोपं असतं, करणं कठीण आहे. वि.स. खांडेकरांचं एक वाक्य आहे, यश मिळू शकता पण यश टिकवणं त्याहीपेक्षा कठीण असतं. कळलं ना. आणि त्यामुळे बोला कमी, करा, करून दाखवा, लोक आठवण करतील. नाही असा माणूस होणं नाही. हा माणूस पक्षासाठी आणि जनतेसाठी दिवस रात्र काम करतोय. त्यालाच मोदी साहेबांचं नाव घ्यायचा अधिकार आहे. अशाच कार्यकर्त्यांना, नाही तर काही फुशारक्या मारतात. मोदी साहेब असे, हे असे. अरे बाबा, तू त्यांचा कुठला गुण घेतलायस, एक तरी घ्यावा. लोकांनी काम करा. जे असं आपण काम करू ना, कोकणातून एकही जागा पंचायत समिती, जिल्हा परिषद असो, आमदार असो, खासदार असो, दुसऱ्याला मिळणार नाही. हो, सगळ्यांनी असं काम केलं तर, वरून आणि खालून सगळ्यांनी, तरी टाळ्या नाही. मी असं पण म्हणालो, असं पण म्हणालो. तेव्हा जास्त नाही. सावंतवाडीला आमची एक मीटिंग आहे, चव्हाण साहेब पण आहे, परत येईन, बोलेन. मी भाषण करत नाही, मी तुमच्याशी चर्चा करतो. चर्चा म्हणा की माझं मनोगत तुमच्याकडे व्यक्त करतो, ह्याला भाषण समजून. माझ्या त्या भावना आहेत. तुम्ही माझ्या कुटुंबातलेच आहात. मग तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार. हे काम करा, हे काम केलं पाहिजे. एखादं काम पार पाडायचं, लग्न घरात असेल तर सगळ्यांना सांगतो तू ही जबाबदारी घे, तू ही जबाबदारी. तसंच आहे.
निवडणूक आहे, पंडा प्रमुख असो, बूथ प्रमुख असो, तालुका ज्याने ज्याने, चला रे बाबा आपण ही मतदारांना सांगूया. जिथे निगेटिव्ह मत आहे तिथे मुद्दाम जा, आपली भूमिका स्पष्ट करा. मोदी साहेब कसे आहेत, अमित शहा कसे आहेत, आपले नेते कसे आहेत, कोणासाठी काम करतायत, योजना कोणासाठी आहे, समजून सांगाव. कोकणाला पैसा कमी पडू देणार नाही मी आणि रवी चव्हाण, काय कमी पडू देणार नाही. एखादी योजना आजची उद्या होईल, लगेच होणार नाही. कॉम्प्युटर सारखं इकडे बटन दाबलं का तिकडे रिझल्ट येतो, तेवढं नाही, काही काळ प्रोसेस व्हायला लागतो ना, पण होणारच. कुठल्याही भागापेक्षा कोकणाला न्याय मिळेल एवढं लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, असं आम्ही काम करू. आम्ही काम करू, तुम्हाला काम दाखवू. बघूया आपण या काम करण्यामध्ये तुम्ही मागणी करत पळत सुटा, आम्ही पूर्ण करत तुमच्या मागे पळत सुटतो. कोण थकतो ते बघूया. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.